व्हिडिओमध्ये आपण आदिवासी व शेतकरी चळवळी ज्या आहेत झालेल्या महाराष्ट्राच्या इतिहासामधील, तर त्याबद्दल आपण प्रश्न बघणार आहे. किती प्रश्न आले होते आतापर्यंतच्या परीक्षेला आणि कोणत्या टाईपचे प्रश्न होते ते सर्व बघणार आहे. तसेच आपण हा जो धडा आहे तो काटाळ सरांच्या पुस्तकांमधून सर्व चॅप्टर जो आहे तो शिकवणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील बघा. ह्याच्यानंतर तो व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड केला जाईल. तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे आजचा, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कुठे झाला होता? तर शेतकऱ्यांचा जो पहिला उठाव होता तो सुपे या ठिकाणी झाला होता. आपण प्रश्न क्रमांक 5 मध्ये हे जे आहे ते सविस्तर उत्तर बघणार आहे. सुपे या ठिकाणी झाला होता. पुढील प्रश्न आहे, मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले होते? तर यासाठी जे आहे ते डेक्कन रॉयटर्स कमिशन हे नियुक्त केले होते. याच्याबद्दल माहिती बघूया आपण. हा कंबाईनच्या ग्रुप सीच्या एक्झामला आला होता 2022च्या परीक्षेला. तर डेक्कन रॉयट्स कमिशन काय होतं? तर हे जे होते ते CW कॉर्पेटर आणि सर कॉल्विन व JB रिची हे सदस्य होते या कमिशनचे. या कमिशनने शेतकरी उठावासोबतच त्यांची नैसर्गिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक स्थिती अशा गोष्टींचा अभ्यास करून एक अहवाल सरकारला सादर केला होता. या कमिशननुसार शेतकऱ्यांचा असंतोषाचे कारण होते ते अदूरदृष्टीपणा हे त्याचे मेन कारण होते. या कमिशनच्या अहवालावर मुंबई सरकारच्या दरबारात चर्चा झाली आणि शेवटी तत्कालीन मुंबई इलाक्याचे जे गव्हर्नर होते रिचर्ड टेम्पल यांनी द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट जो आहे तो मंजूर केला. कारण टेम्पलला शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली माहीत होती. न्यायमूर्ती रानडे यांनी या कायद्याचे स्वागत केले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी जो आहे शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला? आपण मगाशीच बघितले, उत्तर सुपे येत आहे. तर या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणांना माहीत असून चुकवले, कारण शेतकऱ्यांचा पहिला उठाव जो आहे तो 1875 रोजी पुणे जिल्ह्यातील सुपे या ठिकाणी झाला होता. परंतु बऱ्याच जणांनी पुणे जिल्ह्यात झालेला आहे असे समजून पुणे हे उत्तर जे आहे ते लिहिलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. परंतु मित्रांनो, ज्या ठिकाणी उठाव झालेला आहे ते ठिकाण जर स्पष्ट दिलेलं असेल तर वेगळा ऑप्शन जो आहे तो निवडून दे. त्यामुळे ऑप्शन बी बरोबर येते. पुढील प्रश्न, इसवी सन 1875च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान जे आहे ते चुकीचं आहे ते शोधायचं आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त एकच विधान जे आहे ते चुकीचं आहे. बाकी आपण बरोबर विधाने बघूया. 12 मे 1875 रोजी सुपे येथे पहिला उठाव झाला होता. तसेच 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव जो आहे तो भीमथंडीमधील मुथाळी या गावामध्ये झाला होता. तर सी विधान का चुकीचं आहे आता ते आपण सविस्तर याच्यामध्ये बघूया. शेतकऱ्यांच्या उठावाबद्दल माहिती दिली. 1875च्या सुपे पुणे या गावामध्ये पहिला उठाव झाला. यामध्ये मारवाडी गुजर सावकारांवर जे आहे ते हल्ले करण्यात आले. 1874ला याचं कारण होतं की 1874ला सरकारने सारा कमी करूनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, म्हणून पुणे, सोलापूर, सातारा या भागामध्ये सरकारविरुद्ध जे आहे ते बंड केले. या उठावाचा प्रसार 1874ला पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून जो आहे तो सुरू झाला. येथील लोकांनी जे आहे ते सारा भरण्यास नकार दिला होता. तसेच नगरमध्ये देखील हा उठाव करण्यात आला. सावकारांच्या घरांवर हल्ले केले, त्यांच्या मालमत्ता लुटणे असेल किंवा घाण खते जाळणे या सर्व प्रकार करण्यात आले. तर 15 जून 1875ला शेवटचा उठाव भीमथंडीमधील मुथाळी या गावामध्ये झाला होता. रणजित गुहा शेतकऱ्यांच्या शोषित वर्गासाठी हे बंड केले. तर दक्षिणेतील शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण होते की डेक्कन रॉयट कमिशन ह्याच्यासाठी हे मुख्य असंतोषाचं कारण होतं. यानुसार शेतकऱ्यांच्या दूरदर्शीपणामुळे शेतकऱ्यांचे असंतोषाचे हे कारण आहे मेन. मग असे आपण बघितलं. यावर उपाय काय केले तर डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला. शेतकऱ्यांना तगाईच्या गोष्टीची सोय करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी बँका सुरू कराव्या असा उपाय होता. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि एखाद्या शेतकऱ्याला कर्ज न फेडता आल्यास अटक करणे व तुरुंगात टाकणे जे आहे ते बंद केले. आता 5वा प्रश्न आपण बघणार आहे. आदिवासी चळवळीच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य आहे ते सांगायचं. मग त्याच्यामध्ये 2च विधान. दुसरे विधान अयोग्य आहे म्हणजे बाळासाहेब खेर यांना आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरू केले. हे विधान चुकीचं आहे, फक्त अयोग्य आहे. पण आता पहिले विधान बघूया. ह्याच्यामध्ये काय होते, पहिले विधान होते, एक मिनिट, शामराव व गोदावरी परुळकर यांनी वारळीच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले होते. हे विधान बरोबर आहे. ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले होते. अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली. हे विधान देखील बरोबर.
दुसरं विधान का चुकीचं आहे तर माहिती बघू यामध्ये. आता महात्मा फुले यांनी काय केलं होतं, शेतकऱ्यांचा आसूड जे आहे ते पुस्तक लिहिलं होतं. यामधून शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला ज्यांनी वाचा फोडली होती. त्यामध्ये 1876 व 77च्या दुष्काळातील जे आहे ते खतपोडीचे बंड देखील लिहिले होते. त्या खोती पद्धत ही रत्नागिरी व रायगड जिल्ह्यामध्ये होती. यामध्ये काय व्हायचं, जमिनीची प्रत्यक्ष मालकी खोतांकडे व जमीन प्रत्यक्ष कसण्यासाठी शेतकऱ्यांची नेमणूक केली जात असायची. महाराष्ट्र किसान सभा 1945 रोजी टिटवाळा या ठिकाणी जी आहे ती महाराष्ट्र किसान सभेची स्थापना करण्यात आली आणि याचा पुढाकार जो होता तो शामराव परुळेकर यांनी घेतला होता. साने गुरुजींचा काय हस्तक्षेप होता, 1936 मध्ये पूर्व खानदेशामध्ये त्यांनी मोर्चा काढला होता शेतसारा विरोधात. तसेच काँग्रेसने देखील लँड लीग चालू केली होती. त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. 1927ला मुंबई इलाक्याचे गृहमंत्री मेहता यांनी तुकडेबंदीचे जे आहे ते विधेयक मांडले होते. याला तसेच 1928 मध्ये पुणे येथे भरलेल्या मुंबई इलाका शेतकरी परिषदेचे अध्यक्ष होते ते विराज. महाराष्ट्राच्या रिलेटेड बघितले होते. आज आपण भारतावरती जे काही प्रश्न आले होते भारताच्या चळवळीचे ते आपण सर्व संबंधित प्रश्न आहेत ते बघणार आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण चॅप्टर जो आहे तो आपण गाटाळ सरांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. त्याची लिंक पण आहे ती कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ लेक्चर तुम्ही आधी बघा आणि नंतर हे प्रश्न जे आहेत ते सोडवा, जेणेकरून तुम्हाला किती त्या पुस्तकामधून प्रश्न आले होते आतापर्यंत ते समजेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कंबाईन ग्रुप बीच्या 2022च्या परीक्षेला पडला होता हा प्रश्न. संताळांच्या उठावाबाबत कोणती विधाने चुकीची आहेत ते शोधायचं आहे आपल्याला. आपण डायरेक्ट उत्तरानुसार जाऊ. ए व सी विधान चुकीचं आहे. जे चुकीचं विधान आहे ते आपण बघायचं नाही, बरोबर फक्त विधान बघू आणि चुकीचे जे विधान आहे ते स्पष्टीकरणामध्ये बघा. आता बरोबर विधानामध्ये संताळांचे सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय जो होता तो घोषित केला होता आणि ओ मेली या अधिकाऱ्याने संताळाच्या चकमकीचा जो आहे तो वृत्तांत दिला होता. तर कोणते विधान चुकीचं आहे त्याचा आपण सविस्तर एक्सप्लेनेशन बघूया. संताळा उठाव जो आहे तो आदिवासी उठावामध्ये होता. 1854-56 या काळामध्ये झाला होता. संताळांचा जो आहे तो सर्वात मोठा उठाव होता. याचे नेतृत्व जे होते सिंधू व कान्हू या दोघांनी केले होते. क्षेत्र होतं राजमहल टेकड्या व अगलपूर भागामध्ये. उठावाचे कारण होते कंपनीने बेकायदा आकारलेले कर असतील किंवा बाहेरील लोकांचा जो आहे तो शिरकाव या ठिकाणी झाला होता. तर उठाव हजारो संताळ ब्रिटिशांविरुद्ध संघटित झाले. त्यांनी जे आहे ते रेल्वे त्याचबरोबर बिल्डिंग तार अशा मोक्याच्या ठिकाणी जे हल्ले केले आणि हा जो ब्रिटिशांनी उठाव होता तो दडपला. पण त्यामध्ये सिद्धू व कान्हू यांना 1856 मध्ये पकडून गोळ्या घातल्या. त्यानंतर मात्र संताळांचा राग शांत होण्यासाठी मंताळ परांगणा या नावाचा आहे तो जिल्हा निर्माण करण्यात आला. संताळ परांगणा हा जो आहे तो जिल्हा या ठिकाणी निर्माण करण्यात आला. 2 नंबरचा प्रश्न. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती. तर 1875ची ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे नव्हते, तर याच्यामध्ये सोराबजी शापूरजी ही व्यक्ती होती. ती 1875च्या काळामध्ये कामगार संघटना स्थापन करण्यासाठी आघाडीवर होती. त्यांच्याबद्दल माहिती बघूया आपण. सोराबजी शापूरजी हे जे होते ते बंगाली व्यक्ती होते. 1875 मध्ये त्यांनी कामगारांना एकत्र करून याची स्थापना करण्याचा पहिला प्रयत्न केला होता महाराष्ट्रात. परंतु याचा हा प्रयत्न जो आहे तो गिरणी मालकांनी अयशस्वी ठरवला सरकारच्या मदतीने. पुढे जाऊन 1884 मध्ये जी आहे ती बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केली. तर इतर स्वातंत्र्यपूर्व कामगार चळवळी होत्या. त्यामध्ये 1907 मध्ये पोस्ट खात्यातील कामगारांना 1907 मध्ये बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना स्थापन केली. 1909 मध्ये भिवाजी नरे यांनी सीताराम बोले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने कामगार हितवर्धक सभा, हा जो प्रश्न आहे तो कंबाईनच्या परीक्षेला पडला होता बघा. कामगार हितवर्धक सभा कोणी स्थापन केली होती. तर हे भिवाजी नरे तसंच सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र यांनी याची स्थापना केली होती. पुढे 1909 मध्ये नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवकर व नरेश आप्पाजी द्रविड यांच्या मदतीने सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली आणि 1918 मध्ये B.P. वाडिया यांनी मद्रास लेबर युनियनची स्थापना केली होती. 1920 मध्ये जे आहे ते मजूर महाजन आणि 1920 मध्येच परत अखिल भारतीय कामगार महासभा म्हणजेच आयटकची स्थापना करण्यात आली होती. 1939 मध्ये मुंबई शहरातील ब्रिटिया गिरणींचा 7 महिने संप श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि नाम जोशी हे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष होते. पुढील प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे.
उलगुन नावाचा आदिवासी विद्रोह कुणी घडवून आणला होता? उलगुन नावाचा जो आदिवासी विद्रोह होता तो बिरसा मुंडा यांनी घडवून आणला होता. ही गोष्ट आहे ती 1899-1900च्या काळातली. मुंडा उठावाला जो आहे तो उलगुन उठाव असे म्हणतात. त्याचे ठिकाण होते छोटा नागपूर या ठिकाणी. बिरसा मुंडाकडे देवी शक्तीचा साक्षात्कार झाला. राजकीय चळवळीने शेतीविषयक व राजकीय आंदोलनाचे स्वरूप धारण केले. मुंडा राज्य स्थापनेसाठी बंड, ठेकेदार, राजे, जमीनदार, ख्रिश्चनांची हत्या म्हणून बिरसा मुंडाला या ठिकाणी अटक केली आणि 1900 मध्ये तुरुंगवासातच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढे 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? तर पबना या ठिकाणी याची जी आहे ती शेतकरी संघटना स्थापन केली होती. आता पबना चळवळ काय होती? 1873 ते 76 पर्यंत होती बंगाल प्रांतातील भागामध्ये. याचे नेतृत्व होते ते ईशानचंद्र रॉय आणि शंभूपाल यांनी केले होते. कारण होतं करामध्ये वाढ झालेली. 1859च्या नियमाचे मिळालेल्या शेतकऱ्यांवर जमिनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला होता. तर हा जो प्रश्न आहे कंबाईन बीच्या 2018च्या परीक्षेला पडला होता. पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय राष्ट्रीय कामगार महासभा बाबतच्या विधानांचा विचार करा. ह्याच्यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते सांगायचे आपल्याला. सर्व विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे त्याची स्थापना जी आहे ती 1947 मध्ये केली. तिची बांधिलकी काँग्रेस पक्षाची होती आणि कामगारांशी संबंधित प्रश्न असू दे किंवा समन्वय, चर्चा, वाटाघाटी अशा शांततामय मार्गाने सोडवण्याची तिची धारणा होती. 1947 मध्ये स्थापना झाली. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि हे जे उद्घाटन जे होते जे बी कृपलानी यांनी केले होते. पहिल्या सभेत त्याला उपस्थित पंडित जवाहरलाल नेहरू देखील होते आणि काँग्रेस पक्षाची जी बांधिलकी होती हेतू होता मुख्य कामगारांचे प्रश्न शांतता मार्गाने सोडवणे. पुढील प्रश्न आपण बघूया 6 नंबरचा. जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागामध्ये जंगलतोड झाली व आदिवासींनी त्यांच्या उपजीविकेची पारंपरिक साधनांना मुकावे लागले. हे कुठे झालं होतं जास्त? तर पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे आहे. पुढील गोष्ट आहे आपली जोड्या लावायच्यात. 2016चा प्रश्न पडला होता ASOच्या परीक्षेला. तर उठाव आणि त्याचे ठिकाण म्हणजे वर्ष हे जे आहे ते आपल्याला जोड्या लावायचे आहेत. तर आपण उत्तरानुसार जाऊया. जो उत्तर आहे 2 म्हणजे भिल्लांचा उठाव जो होता, भिल्लांचा उठाव 1818 ते 1831 या काळामध्ये झाला होता. कित्तूरचा उठाव जो होता तो 1824 या ठिकाणी यावेळी. साताऱ्याचा उठाव जो होता तो 1841 मध्ये आणि सौराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे उठाव जे होते ते 1632 पर्यंत 1816 पासून झाले होते. याचंच एक्सप्लेनेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. पुढील प्रश्न आपण बघूया आता. मधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू, व्ही गिरी यासारख्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. तर खरगपूर लोकोमोटिव्ह रिपेअर अँड मेंटेनन्स वर्कशॉप या ठिकाणी झालेल्या जाती धर्माच्या कामगारांनी जे आहे ते त्यांना सपोर्ट केला होता. किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते व कधी झाले होते? किसान सभेचे पहिले अधिवेशन जे होते ते टिटवाळा या ठिकाणी भरले होते मुंबईमध्ये 1945 मध्ये. तर किसान सभा जी आहे ती 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकामध्ये बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेशामध्ये किसान सभा स्थापन झाली. 1936 मध्ये लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली. याचा हेतू होता आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे. नेतृत्व जे होते ते गौरीशंकर मिश्रा, बाबा रामचंद्र आणि देवनारायण पांडे यांनी केले होते. अयोध्या या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो होता तो लढा या ठिकाणी दिला होता बाबा रामचंद्र यांनी. जोड्या लावायच्यात आपल्याला. तर या ठिकाणी आपण ऑप्शननुसार जाणार आहे. पहिला असेल अखिल भारतीय ट्रेड युनियन. अखिल भारतीय ट्रेड युनियनची स्थापना जी आहे ती 1920 मध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान काँग्रेसची स्थापना 1936 मध्ये करण्यात आली. गिरणी कामगार संघ याची स्थापना जी आहे ती 1928 मध्ये आणि अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना 1918 मध्ये करण्यात आली होती. तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना 1918 मध्ये महात्मा गांधी यांनी केली होती. पुढील प्रश्न. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारामध्ये मोडते? तर ही जी आहे ती नाटक या प्रकारामध्ये मोडते. दीनबंधू नीलदर्पण जे नाटक आहे दीनबंधू मित्रांनी मांडले होते नाटकमध्ये या मोडते. पुढील प्रश्न. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली होती? तर भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन या संघटनेला जी आहे मान्यता दिली होती. INTUC याचं नाव आहे. ऐटकवर साम्यवादाचा होता प्रभाव, त्यामुळे काँग्रेस पक्षाची 1947 मध्ये मुंबई येथे स्थापना करण्यात आली INTUCची.
याचे नेतृत्व होते वल्लभभाई पटेल यांनी केले होते आणि याला आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची मान्यता मिळाली होती. तसेच इंडियन फेडरेशन लेबर मानवेंद्रनाथ रॉय यांनी जी आहे ती त्याची स्थापना केली होती. पुढे हे हिंदू महासभेमध्ये विलीन झाले होते. या फेडरेशनने सरकारचे समर्थन केले म्हणून हिला 13,000 रुपये इतके अनुदान दिले. पुढील, संताळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा केला? आपण मगाशी पण बघितलंय, संताळ परगणा हा जो आहे तो आदिवासींसाठी निर्माण केलेला जिल्हा होता ब्रिटिशांनी. पुढील प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? पण लाला लजपत राय जे आहे ते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. याची स्थापना जी आहे ती 1920 मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आली. अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी भारतातील पहिलीच कामगार संघटना होती. याचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते आणि तिसऱ्या व चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत ते चित्तरंजन दास असतात. पुढील प्रश्न, भिल्लांचा उठाव कुठे झाला होता? तर भिल्लांचा उठाव खानदेशामध्ये झाला होता. हा प्रश्न आपण मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितला होता. महाराष्ट्रात किती साली शेतकऱ्यांच्या जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव झाले? 1875 साली झाले होते. आपण याच्यावरती सविस्तर बघितला आहे चॅप्टर, महाराष्ट्राचा शेतकरी व कामगार उठाव. तो चॅप्टरचे बघू शकता तुम्ही, व्हिडिओ आहे. पालेगारांचा उठाव कधी झाला होता? तर पालेगाराचा उठाव जो आहे तो दक्षिण भारतामध्ये झाला होता. भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संताळ चळवळ कशाशी संबंधित होती? तर ही जी आहे ती आदिवासांच्या जमीन लागवडीशी संबंधित होती संताळ चळवळ. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना जी आहे ती नारायण लोखंडे यांनी केली होती. पुढे, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? रशियन क्रांतीचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडला होता. तर काही आदिवासी उठाव असतील आणि काही ठिकाणी असतील त्याची माहिती दिलेली आहे. संताळ आपण महत्त्वाचं बघू. भिल्लांचा उठाव मग असे बघितला आपण खानदेशामध्ये त्र्यंबकजी डेगळे आणि पेशवा बाजीराव यांनी नेतृत्व केले होते. तर संताळांचा उठाव तो बागलपूर व राजमहल टेकडे या ठिकाणी झाला होता. सिद्धू व कान्हू यांनी हा उठाव केला होता. तसेच मुंडा उठाव म्हणजे उलगुन उठाव जो आहे तो छोटा नागपूर या ठिकाणी बिरसा मुंडा यांनी केला होता. तर हे सर्व आहे ते उठाव आणि त्याची कारण वगैरे दिलेलं आहे. तुम्ही हा चार्ट व्यवस्थित वाचून घ्या, ह्याच्यामध्ये रिव्हिजनसाठी दिलेला आहे. तर आपला जो आहे तो आजचा व्हिडिओ संपलेला आहे. ह्याच्यावरती कामगार संघटना व चळवळी भारताच्या रिलेटेड एखादा दुसरा प्रश्न जो आहे तो ह्याच्यावरती पडलेला असतो. तर ह्याच्यावरती जी क्विज असेल ती टेलिग्रामवरती मी दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून ह्याच्यावरती प्रश्न आहेत ते भरपूर सरावासाठी बघू शकता.